साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतां. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. नारायणी नमोऽस्तुते. ब्रह्मा मुरारी श्रीपुरान्तकारी भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतवा सर्वे ग्रहा शान्तिकरा भवन्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः. नमस्कार. जय बाबाजी. मी पंडित विलास शास्त्री कुलकर्णी गुरुजी आज श्रीकृष्ण जन्माष्टमी या विषयावर आपणास साई लीला चॅनलच्या माध्यमातून भेटवायस आलो आहे. जय बाबाजी. बघा, विशेष अशा ह्या श्रावण महिन्याच्या पर्व काळावर पवित्र आध्यात्मिक असं वातावरण सगळेच जण आपल्या आपल्या परीने व्रतवैकल्य अनुष्ठान जप तप यज्ञ कथा वाचन आपल्या आपल्या परीने प्रत्येक जण ह्या महिन्यामध्ये सगळेजण करत आहेत. प्रत्येकाला वाटतं की माझं आयुष्याचं सार्थक झालं पाहिजे, म्हणून माझ्या हातून काहीतरी विहित कर्म घडलं पाहिजे. आणि त्यासाठी श्रावण मास हा पवित्र महिना आल्यानंतर प्रत्येकालाच व्रत वैकल्य जप तप व्रत अनुष्ठान यज्ञ अभिषेक वगैरे काही ना काही करण्याची एक विशेष अशी इच्छाशक्ती ही तयार होत असते. कारण सगळंच वातावरण असं मंगल आणि पवित्र आणि आध्यात्मिक असं वातावरण परिसरामध्ये आपल्याला दिसत असतं. आज आपण गोकुळाष्टमी श्रीकृष्णाष्टमी ह्या विषयावर इथं भेटत आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा की बघा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे असं चरित्र आहे, असा भगवंताचा अवतार आहे की भगवान श्रीकृष्ण ज्याला समजला त्याच्या जीवनामध्ये विशिष्ट प्रकारचं चैतन्य आल्याशिवाय राहणार नाही. भगवान महाविष्णूंचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण. बघा, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मला काहीतरी कुठंतरी ईश्वर सेवा परमेश्वराची सेवा करावी आणि त्यामध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने शिवभक्ती किंवा विष्णू भक्ती ही करत असतो. खऱ्या अर्थाने हरिहर शिव आणि विष्णू हे काही वेगळे नाही किंवा ब्रह्मा विष्णू महेश हे एकच आहेत. म्हणून ह्या हरिहरामधला हरी म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा, भगवान महाविष्णू, भगवान श्रीकृष्ण यांची विशेष सेवा ह्या पर्व काळामध्ये आपल्याकडून घडावी म्हणून अनेक ठिकाणी गोकुळाष्टमीचा उत्सव, श्रीकृष्णाष्टमीचा उत्सव
हा जन्मोत्सव आणि गोपाळकाला या स्वरूपामध्ये धूमधडाक्यात संपूर्ण जगामध्ये, विशेषतः भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. बघा, ह्या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये भगवंताची सेवा करण्यासाठी प्रत्येकाला असं वाटत असतं, की माझ्या हातून काहीतरी सेवा, काहीतरी मला करता आलं पाहिजे. मी असं काय केलं, की जे केल्याने माझ्या जीवनाचं सार्थक होईल, मला काहीतरी परमेश्वराची सेवा केल्याचं समाधान मिळेल, असं प्रत्येकाला वाटतं. आणि काही करारे साधन ज्याने जोडेल नारायण. आपल्या हातून मी असं काय साधन करू, की ज्याने मी परमेश्वराला, भगवंताला, ईश्वराला जोडला जाऊ शकतो, असं प्रत्येकाला वाटत असेल. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नामध्ये हा श्रावण महिन्यामध्ये अनेक अशा संधी आपल्याला सेवेच्या, ईश्वर सेवेच्या ह्या प्राप्त होत असतात. अनेक प्रकारे अनेक व्रतवैकल्य करून आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या परमेश्वराची सेवा करू शकतो. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी, भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव ही तर खूपच मोठी पर्वणी, हा खूपच मोठा उत्सव आपण हा साजरा करत असतो. बघा, भगवान श्रीकृष्णाचा जन्मच अधर्माचा नाश करण्यासाठी या पृथ्वीवर झाला. ही धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, की साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा संहार करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवर हे जन्म घेत आले वेळोवेळी. म्हणून बघा, की ज्या ज्या वेळी पृथ्वीवर दुराचार, दुष्ट लोकांचा प्रभाव वाढू लागतो, त्या त्यावेळेस भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये हे जन्म घेत असतात. आणि आजपर्यंतच्या काळामध्ये अनेक वेळा भगवान श्रीकृष्णाने, भगवान महाविष्णूंनी या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे, की ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जन्म जो भगवान भगवान महाविष्णूंनी घेतला होता, तो सगळ्यात पहिला जन्म हा मत्स्य अवतार हा झाला होता, की जलप्रलय होऊन आणि पृथ्वी समुद्राच्या तळाशी असलेली पृथ्वी ही मत्स्य अवतारामध्ये भगवान विष्णूने ही वाचवली, पृथ्वीला तारून नेलं. म्हणून बघा, राजा सत्यव्रत नावाचा राजा होता आणि त्या सत्यव्रत नावाच्या राजाचं नित्यनियमाने रोज समुद्राला अर्घ्य देणे आणि समुद्राला अर्घ्य देऊन आणि त्या आपल्या कुलदेवता, इष्टदेवता यांच्या नावाने अर्घ्य द्यायचं तो करत असायचा. आणि एक दिवस तो असंच अर्घ्य देत असताना एक मासा त्याच्या हातामध्ये येतो आणि तो मासा त्याच्यामध्ये हातामध्ये आल्यानंतर त्याला असं वाटलं, हा मासा जर पाण्याच्या बाहेर टाकून दिला तर त्या राजा सत्यव्रताने विचार केला तर मरून जाईल, त्यापेक्षा आपण काय करू, हा मासा आपण पाण्यात टाकून देऊ. आणि म्हणून तो मासा तो परत पाण्यात टाकायला लागला. तर त्या पाण्यात टाकत असताना त्या माशाला वाचा फुटली आणि तो मासा म्हणू लागला का, हे राजा सत्यव्रत, तू जर मला परत पाण्यात टाकून दिलं तर मोठा मासा मला खाऊन घेईल, त्यामुळे तू मला पाण्यात टाकू नको. मग त्या मासा वाचला पाहिजे ह्या सदहेतूने राजा सत्यव्रताने तो मासा त्याच्या कमंडलूमध्ये घेतला. तर त्या कमंडलूमध्ये तो खूप मोठा झाल्यानंतर त्याला विहिरीत, तलावात आणि त्याहीपेक्षा मोठा तो व्हायला लागल्यानंतर त्या राजा सत्यव्रताच्या लक्षात आलं, की हा काही सामान्य नाही आहे, याच्यातसुद्धा काहीतरी परमेश्वराचा काहीतरी अवतारी हा दिसतो आहे. म्हणून त्यांनी हात जोडून त्या मत्स्याला विनंती केली, की आपण मूळ रूपामध्ये प्रगट व्हावं आणि आपण कोण आहे आम्हाला परिचय द्यावा. तेव्हा भगवान विष्णू त्या मत्स्य रूपामध्ये प्रगट झाले आणि त्या राजा सत्यव्रताला त्यांनी दर्शन दिलं आणि समुद्राच्या तळाशी गेलेल्या पृथ्वीला त्या प्रलयामधून त्याने वरती आणलं. हा मत्स्य अवतार पहिला जो झाला तो भगवान विष्णूचा मत्स्य अवतार झाला. दुसरा अवतार झाला कुर्म अवतार. जेव्हा समुद्रमंथन करण्यासाठी देव दानव यांनी समुद्रमंथन करायचं ठरवलं, विशेष अशा वासुकी नावाच्या सर्पाचा दोर करून मेरू पर्वत त्यांनी समुद्रामध्ये आणला आणि त्याचं मंथन करत असताना तो पर्वत हा समुद्रामध्ये बुडायला लागला, डुबायला लागला. आणि मग तो जर डुबला तर समुद्रमंथन करताच येणार नाही. त्यावेळेस भगवान विष्णूंनी कुर्म, महाकाय अशा कुर्माचा म्हणजे कासवाचा अवतार घेतला आणि तो मेरू पर्वत खाली डुबू दिला आणि त्याच्या खाली तो कुर्मा अवतार घेऊन भगवान विष्णू थांबले आणि समुद्रमंथन झालं. म्हणून बघा, दुसरा अवतार हा कुर्मा अवतार या ठिकाणी भगवान विष्णूंचा झाला का, ज्यांनी समुद्रमंथन, देवदानव समुद्रमंथन करत होत्या. समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रत्न निघाले, अमृत निघालं, विष निघालं, त्याच्यातूनच विष्णूचा अवतार मोहिनी निघाली. असे अनेक प्रकारचे त्या समुद्रमंथनातून रत्न आणि
अमृत विष वगैरे वगैरे सगळं समुद्रमंथनातून निघालं. हा समुद्रमंथनाच्या वेळी तो मेरू पर्वत समुद्रात बुडून जाऊ नये, डुबून जाऊ नये म्हणून की कधी नव्हे ते एक विचार देव दानवांचा झाला की आपण एकत्र मिळून काहीतरी करायचं आणि ते म्हणजे समुद्रमंथन. समुद्रमंथन करण्यासाठी ते एकत्र आले होते आणि ते समुद्रमंथन व्हावं, ते नियोजित संकल्पित कार्य सिद्धीस जावं म्हणून भगवान विष्णूंनी तिथे कुर्मा अवतार घेतला आणि तो मेरू पर्वत तिथे डुबू दिला नाही, बुडू दिला नाही आणि समुद्रमंथन सिद्धीस गेलं, पूर्ण झालं. अशा प्रकारे दुसरा अवतार कुर्मा अवतार घेतला. त्याच्यानंतर तिसरा अवतार हा भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला. वराह बघा, वराह अवतार भगवान विष्णूंनी घेतला की हिरण्याक्ष हिरण्याक्ष नावाचा राजा, की हिरण्याक्ष राजाच्या काळामध्ये ती पृथ्वी रसातळाला गेली आणि समुद्राच्या तळाला गेली, पाताळ लोकात गेली आणि मग तिथून ती पृथ्वी वरती आणण्यासाठी त्या रसातळाला, त्या नरक लोकांमध्ये जाऊन आणण्यासाठी काय करायचं, तर त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला आणि स्वतः वराहाचं रूप घेऊन आणि भगवान विष्णू त्या नरकामध्ये गेले, त्या पाताळात गेले आणि तिथून त्यांच्या दातांवरती त्यांनी पृथ्वी ठेवून आणि ती पृथ्वी ते वरती घेऊन आली. म्हणून पृथ्वीला तारण्यासाठी तिसऱ्यांदा भगवान विष्णूंनी वराह अवतार हा धारण केला. आणि त्यानंतरचा पुढचा अवतार, चौथा अवतार तर आपल्याला माहीतच आहे की हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद. ह्या भक्त प्रल्हाद ते हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये त्याने फर्मानच काढलं होतं की माझ्या राज्यामध्ये कोणीही देवाचं नाव घ्यायचं नाही, मीच देव आहे, माझ्या व्यतिरिक्त कोणालाही देव म्हणायचं नाही, मानायचं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची बायको कयाधू, ती मात्र श्रद्धावान होती. तिची भगवान विष्णूंच्या चरणी दृढ श्रद्धा होती आणि ती मात्र जप तप व्रत अनुष्ठान वगैरे ती करत असायची आणि तिच्या त्या आध्यात्मिक विचारांचा, आध्यात्मिक व्रत उपासनेचा परिणाम तिच्या गर्भात असलेल्या बाळावर झाला. तिच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. जन्माला आलेला प्रल्हाद हा विष्णू भक्तच होता आणि तो नारायण 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 असा जप हा तो कायम करत असायचा. असा जप तो भक्त प्रल्हाद करत असताना त्या राजा हिरण्यकश्यपूला त्याच्या सैनिकांनी जाऊन सांगितले की तुम्ही सगळ्यांना आपल्या राज्यामध्ये विष्णूचं नाव घेण्यासाठी, देवाचं नाव घेण्यासाठी बंदी घातलेली आहे, पण तुमच्याच घरामध्ये जन्माला आलेला तुमचा जो मुलगा आहे, तो मुलगा मात्र रोज आणि कायम आता नारायण नारायण म्हणायला लागलेला आहे. मग आता याच्यावर काय करायचं? त्यावेळी ते हिरण्यकश्यपूने सांगितलं की त्या प्रल्हादाला समोर बोलवलं, त्याला समजून सांगितलं, त्याला सूचना दिल्या, पण त्याने काय ऐकलं नाही. त्याचं सारखं तेच चालू, नारायण 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 तो जप करायचा. मग शेवटी असं ठरवण्यात आलं की माझ्या राज्यामध्ये भगवान विष्णूचं नाव घेणारा कोणी असता कामा नये. म्हणून त्या हिरण्यकश्यपूने फरमान सोडलं की जोही कोणी आमच्या राज्यात देवाचं नाव घेईल त्याचं काय केलं जाईल, त्याला त्याची हत्या केली जाईल किंवा त्याला मृत्यूदंड दिला जाईल, असं फरमान त्यांनी काढलं. आणि तोच नियम त्याच्या मुलासाठी पण लागू होता. म्हणून असं ठरवण्यात आलं की भक्त प्रल्हादाला सुद्धा काय करायचं, मारून टाकायचं त्याला. आणि मारून टाकण्यासाठी त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. काय प्रयोग करण्यात आले की त्याचे हातपाय बांधून उंच अशा डोंगराच्या कड्यावरून त्याला फेकून द्यायचं असं ठरलं. मग सैनिकांनी त्याचे हातपाय बांधून त्याला डोंगराच्या उंच कड्यावरून असं फेकून दिलं, पण हा भक्त प्रल्हाद घाबरलाच नाही. याचा एकच जप चालू होता, श्रीमन्नारायण नारायण नारायण असं जप करत होता. कड्यावरून फेकून दिलं, पण नारायणाने त्याला तिथेही तारलं. त्या भक्त प्रल्हादाला फुलासारखा तो पडला, त्याला काहीच झालं नाही. तो परत चालत चालत दरबारात आला आणि पुढे त्याचं नारायण 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 हा त्याचा जप चालू झाला. त्यानंतर पुढे मग त्याला हत्तीच्या पायाखाली देण्याचं ठरवलं. पिसाळलेल्या अशा हत्तीच्या पायाखाली त्याला हातपाय बांधून टाकण्यात आलं, पण हत्तीने काही त्याच्यावर पाय दिला नाही. याचा जप चालूच होता, नारायण नारायण नारायण. हत्तीने काही त्याला पाय दिला नाही. हत्ती पण पाय देत नाही. मग असं ठरण्यात आलं की याला काय करायचं, उकळते तेलामध्ये टाकायचं आणि मग याचे हातपाय बांधून मोठ्या कढईमध्ये तेल उकळण्यात आलं, मोठा जाळ खाली लावून, आणि ते तेल उकळण्यात आलं. तेलाला उकळी फुटलेली असताना याचा हातपाय बांधून त्या हिरण्यकश्यपूच्या सैनिकांनी भक्त प्रल्हादाला त्या कढईमध्ये तेलाचं टाकून दिलं. पण काय, हा काही घाबरलाच नाही. याचा एकच जप चालू होता, श्रीमन्नारायण नारायण नारायण. याला त्या तेलाच्या कढईत टाकल्यावर पण याला काही झालं नाही. ते तेलच शांत होऊन गेलं, थंड होऊन गेलं. पुन्हा याला त्या कढईतून बाहेर काढून त्याला राजापुढे हजर करण्यात आलं. याला काही होत नाही. मग नंतर त्याला
विषारी अशा नागांच्या सर्पांच्या खोलीमध्ये टाकण्यात आलं आणि हातपाय बांधून याला विषारी अशा नागांच्या सर्पांच्या खोलीमध्ये टाकण्यात आलं. पण तिथंही एकही सर्पाने याला दंश केला नाही. बरं श्रीमन नारायण 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 म्हणून तो हिरण्यकश्यपूच्या पुढे हजर झाला. असे अनेक प्रयोग त्याच्यावर करण्यात आले, पण तो काही मेला नाही. मग हिरण्यकश्यपूची बहीण होती होलिका, ती म्हणली, दादा तू काय चिंता करतो, मला वरदान आहे ना, मला आशीर्वाद आहे की मी ज्यालाही कवळी मारेल तर मला अग्नी जाळू शकत नाही, उलट मी ज्याला कवळी मारेल तो जळून भस्म होईल. मग तू काय काळजी करते, मी प्रल्हादाची राख करून टाकते. आणि अशा प्रकारे तिचं ते वाक्य ऐकून हिरण्यकश्यपूला खूप आनंद झाला आणि त्यांनी होलिकाला सांगितलं की तू काय कर, तू याला जाळून टाक. आणि मग ती त्याला मांडीवर घेऊन आणि उंच अशा लाकडांच्या ढिगाऱ्यावर बसली आणि तो ढिगारा पेटून देण्यात आला. पण परिणाम असा झाला की ते लाकडाचा ढिगारा पेटल्यानंतर प्रल्हाद तर काही जळाला नाही आणि होलिका जळून गेली. म्हणून तिथं होलिकाचा मृत्यू झाला, पण भक्त प्रल्हाद काही मरत नाही. हे पाहिल्यानंतर मात्र हिरण्यकश्यपूला खूप संताप झाला, खूप राग आला आणि मग त्यांनी भक्त प्रल्हादाला विचारलं, काय नारायण 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 करतो, कुठे नारायण, या जगात कुठे देव, देव वगैरे या जगात कुठं काही नाही, काही देव असेल तर मीच असेल आणि असेल देव तो कुठं दाखव सांग. तो फार चिडलेला होता आणि तो म्हणत होता, कुठे देव तुझा, इथं आहे का तिथं आहे, तिथं आहे का तिथं आहे, कुठे आहे तुझा देव, मला दाखव तुझा देव कुठं आहे, ह्या खांबात आहे का तुझा देव, असं तो भक्त प्रल्हादाला म्हटला. आणि भक्त प्रल्हाद म्हणते, कणकण मी हे परमेश्वर भगवान परमात्मा कुठे नाही, देव कुठं नाही, देव तर सगळीकडेच आहे, मग ह्या खांबात पण देव आहे. असं जेव्हा तो भक्त प्रल्हाद म्हटला, त्या ह्या खांबात देव आहे ना, असं म्हटल्यानंतर ते हिरण्यकश्यपूने त्या खांबाला लाथ मारली आणि त्या लाथ मारल्यानंतर त्याच्यातून सुद्धा भगवान विष्णूचा अवतार नरसिंह अवतार हातीतून प्रगट झाला. नरसिंह अवतार प्रगट झाल्यानंतर त्यांनी ज्या हिरण्यकश्यपूला वरदान होतं की दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, स्त्रीच्या हातून मरणार नाही, पुरुषाच्या हातून मरणार नाही, माणसाच्या हातून मरणार नाही, स्त्रीच्या हातून मरणार नाही, वगैरे वगैरे, असं जे वरदान होतं सगळं, त्या वरदानाच्या अनुरूप त्याला जमिनीवर पण धरलं नाही, त्याला आकाशात पण धरलं नाही, त्याला मांडीवर धरून शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, असं मांडीवर धरून स्वतःच्या नखाने त्या नरसिंह आणि प्राण्याने नाही, मानवाने नाही, तर असा तो प्राणी नव्हता आणि मानवी नव्हता, अशा नरसिंह आणि त्या हिरण्यकश्यपूचं पोट फाडून आणि त्याचा तिथं वध केला स्वतःच्या मांडीवर. म्हणजे त्याच्या आशीर्वादाप्रमाणे वराप्रमाणे तो कधी कुठं मरणारच नाही असा वर त्याने मागून घेतला होता. पण तरी पण भगवान परमेश्वरांनी त्याच्यावर त्याला वध करताना त्याप्रमाणे तशी लीला करून आणि तसा अवतार घेऊन, नरसिंहाचा अवतार घेऊन आणि त्या ठिकाणी त्या हिरण्यकश्यपू नावाचा राक्षसाचा वध इथं भगवान विष्णूंनी केला. हा भगवान विष्णूंचा चौथा अवतार झाला. आणि पाचवा अवतार झाला वामन. वामन अवतार, उपेंद्र नाव होतं वामन. वामन अवतार भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूंनी घेतला. कशासाठी, तर हा बली जो राजा होता, बलिराजा, ह्या बलिराजाचं तपोबल हजारो यज्ञ करून इतकं वाढलं होतं की तो भगवान देवांचा राजा जो आहे इंद्रांच्या राजपदाच्या लायक झाला होता, इंद्राच्या गादीवर बसण्याच्या लायक तो बली झाला होता. आणि बलीचं असंच जर पुण्यबल वाढत राहिलं तर तो आपल्या राजसिंहासनावर बसेल, स्वर्ग पृथ्वी पाताळ याचा तो राजा होऊन जाईल. आणि मग आपण काय करायचं ह्या भीतीने ते इंद्र वगैरे सगळे देव विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूंनी त्या बलीच्या वधासाठी वामन अवतार घेतला. आणि वामन अवतार घेऊन ते एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये बालक अशा रूपामध्ये जाऊन वामन अवतार घेऊन आणि ते राजा बलीकडे गेले आणि त्या बलीला सांगितलं. बलिदानी राजा होता, तो कोणालाही परत जाऊ देत नव्हता, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीने दान तो देत होता. आणि त्या बलिराजाने बलिराजाला दान मागितलं की मला काही दान दे. बलिराजाने सांगितलं, मी एवढा सम्राट आहे, स्वर्ग पृथ्वी पाताळावर माझं राज्य आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. त्यावेळी त्या वामन अवतार असलेल्या भगवान विष्णूने त्या बलीला 3 पावलं भूमी दान मागितली. आणि पहिलं पाऊल भगवान विष्णूंनी स्वर्गावर ठेवलं आणि सगळा स्वर्ग त्यांनी काबीज करून घेतला. महाकाय अवतार, महाकाय रूप हे भगवान विष्णूंनी धारण केलं आणि स्वर्ग एका पायामध्ये, एका पावलामध्ये स्वर्ग त्यांनी व्यापून टाकला. दुसरं पाऊल त्यांनी पृथ्वीवर ठेवलं आणि पृथ्वी पण व्यापून टाकली. बलीच्या लक्षात आलं ही कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे, आता हे कोणीतरी दैवी देव अवतार हे वामन आहे. त्यांनी हात जोडले आणि आपण कोण याचा परिचय द्यावा असं विचारलं. त्यावेळेस वामनाने त्यांना राजा बलीला विचारलं की मी तिसरं पाऊल कुठं ठेवू. बलीला कळून चुकलं होतं की हा नक्कीच महाविष्णूचा अवतार आहे, हा देव आहे. त्यांनी स्वतःचं डोकं पुढं केलं आणि सांगितलं की तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेव. अशा प्रकारे
त्या बलीच्या डोक्यावर भगवान विष्णूने तिसरं पाऊल ठेवून त्याला पाताळ लोकामध्ये त्याला नेऊन घातलं आणि त्या पाताळ लोकावर सुद्धा त्यांनी पाऊल व्यापून पाताळ लोक सुद्धा दान स्वरूपामध्ये भगवान विष्णूकडे येऊन गेलं. अशा प्रकारे पृथ्वी, स्वर्ग, पाताळ हे 3 पावलामध्ये भगवान विष्णूने व्यापून आणि त्या बली हा जो आहे त्याच्यातून आपल्याला ही पृथ्वी मुक्त करण्यासाठी, स्वर्ग देवांचं राज्य मुक्त करण्यासाठी आणि पाताळ लोकातून सुद्धा हे करण्यासाठी ह्या 3 पावलामध्ये 3ही भूमी ह्या भगवान विष्णूंनी दान स्वरूपामध्ये बलीकडून घेऊन टाकल्या आणि बलीला वरदान दिलेलं आपल्याला माहिती आहे की त्याचे द्वारपाल म्हणून भगवान विष्णू राहिले होते. नंतर बराचसा विषय आहे. अशा प्रकारे ह्या वामन अवतारामध्ये भगवान विष्णूचं अवतार कार्य हे झालं. त्यानंतर 5वा अवतार हा भगवान परशुरामांचा अवतार, हा 5वा अवतार झाला की जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्या पोटी हे परशुराम भगवान हे जन्माला आले. हे क्षात्र तेजयुक्त ब्राह्मण म्हणून महापराक्रमी असे भगवान परशुराम ह्या पृथ्वीवर जन्माला आले आणि त्यांनी धर्मकार्यासाठी आणि धर्माच्या आड येणाऱ्या अनेक अशा राजांचा पराजय करून आणि सहस्रार्जुन सारख्या राजांच्या ह्या अवतार कार्यामध्ये असे जे काही राजे होते की जे अधर्म करत होते, जे पापी होते, अशा राजांपासून त्यांनी ते राज्यमुक्त केले आणि अशा राजांचा त्या ठिकाणी आपल्या अवतार कार्यामध्ये भगवान परशुरामांनी वध केला आणि चिरंजीव म्हणजे अमर असे जे काही 7 चिरंजीव आहे त्याच्यामध्ये भगवान परशुराम आहे की जे महेंद्र पर्वतावर आज पण तपश्चर्या करत आहे, ध्यान साधना करत आहे. उर्वरित आयुष्य साधनेमध्ये व्यतीत करण्याचा संकल्प त्यांनी केला आणि ते भगवान परशुराम हे चिरंजीव आहे. त्याप्रमाणे ह्या भगवान परशुरामांचा तो अवतार कार्य झालं आणि त्या अवतार कार्यानंतर पुढचा अवतार हा प्रभू रामचंद्रांचा झाला. तुम्हाला माहीत असेल प्रभू श्रीराम हे राजा दशरथाच्या पोटी जन्माला आले. राजा दशरथ हा चक्रवर्ती सम्राट राजा होता. ह्या पृथ्वीवर राजा दशरथासारखा दुसरा कोणीही राजा शूरवीर पराक्रमी नव्हता आणि पूर्ण पृथ्वीवर ज्याचं आधिपत्य असतं अशा राजाला चक्रवर्ती सम्राट असा राजा म्हणतात. हा राजा दशरथ चक्रवर्ती सम्राट होता, सगळ्या पृथ्वीवर होता, पण हा धर्म प्रवृत्तीचा, सात्विक वृत्तीचा असा राजा दशरथ होता आणि मात्र त्याला संतती नव्हती, त्याला पुत्र संतती नव्हती आणि मी या संततीसाठी बघा 10,000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचा जन्म या पृथ्वीवर होऊन गेला आणि जो राजा दशरथ चक्रवर्ती सम्राट होता त्याला संतती नव्हती आणि श्रावण बाळाच्या हत्येचा चुकून हत्या झाल्यामुळे बाळाची चुकून हत्या झाल्यामुळे श्रावण बाळाच्या आईवडिलांनी राजा दशरथाला शाप दिला होता की पुत्रवियोगाने तू मरशील असा शाप त्या राजा दशरथाला त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांनी दिला होता. आणि बघा म्हणून त्या राजा दशरथाला सुद्धा पुत्र संतती नसताना त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि ज्या राजा दशरथाला शाप होता त्या राजाच्या घरी यज्ञाच्या प्रभावाने काय झालं की भगवान महाविष्णूंनी जन्म घेतला आणि अवतार कार्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी ह्या विष्णूच्या अवताराच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी केलं. आणि बघा असा 7वा अवतार भगवान विष्णूचा प्रभू रामचंद्राच्या स्वरूपामध्ये झाला की ज्या रामाने मर्यादा घालून दिली की मातृवचन पितृऋण काय असतं की बघा बऱ्याच वेळा आपण म्हणतो की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काय केलं किंवा आईवडिलांना आपण म्हणतो तुम्ही काय केलं, सगळं जग करतं ते तर तुम्ही केलं, तुम्ही आमच्यासाठी असं वेगळं काय केलं. पण बघा आईवडिलांनी आपल्याला जन्माला दिलं, आपल्याला सुंदर असं हे जग तर दाखवलं. त्या आईवडिलांचे ऋण किती आहे, त्यांचं कर्ज किती आहे. बघा शास्त्र असं सांगतं की कोणाचं किती कर्ज असेल तर ते फिटू शकतं, ते फेडता येतं, पण मातृऋण फिटत नाही. काही फिटत नाही, आईचं कर्ज काही फिटत नाही. याची मर्यादा, याचं प्रमाण दाखवण्यासाठी भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचं अवतार कार्य झालं
की ज्यावेळी बघा विचार करा की दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक प्रभू रामचंद्राचा होणार आहे. दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्र ह्या चक्रवर्ती सम्राट राज्याच्या राजपदावर राजगादीवर बसणार आहे. आणि आदल्या दिवशी मंथरेने कैकेयीच्या डोक्यामध्ये काहीतरी घातलं आणि कैकेयीने मंथरेच्या डोक्यात काहीतरी घातल्यानंतर प्रत्येक वेळी असंच होतं बरं का. आपण कधी काही वाईट विचार करतो का न करतो, पण प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी मंथरा असते आणि ती मंथरा बुद्धी भ्रमित करते आणि बुद्धी भ्रमित करून जो नको विचार करायला असा वाईट विचार आपण करतो आणि नको उचलायला मार्ग तो आपण उचलतो. अशा प्रकारे त्या कैकेयीने मंथरेचं ऐकून आणि निर्णय घेतला की राजा दशरथाने मला जे 2 वर दिलेले ती मी आता ह्या आजच्या दिवशी हे मागून घेणार. कोणते वर राजा दशरथाने दिले होते की देव-दानव युद्ध चालू होतं. देव-दानव युद्ध आणि देव-दानव युद्ध चालू असताना ते राक्षस दानव हे देवांना भारी पडत होते. अशा वेळेस सगळे देव ऋषी काही एकत्र येऊन आणि ते राजा दशरथाकडे आले आणि त्या चक्रवर्ती शूर महापराक्रमी राजा दशरथाला विनंती केली की देव-दानव युद्ध चालू आहे आणि ह्या देव-दानव युद्धामध्ये या ठिकाणी देवतांचा पराभव होत आहे, तर तुम्ही काहीतरी काय करा, मदत देवांची करा. आणि त्यावेळेस त्या राजा दशरथाने त्या देवांना सांगितलं की देव देश आणि धर्मासाठी प्राण तळहातावर घेऊन क्षत्रिय कधी लढण्यासाठी तयार आहे. मी तुमच्या मदतीला 100% येईल असं सांगितलं. आणि त्यावेळची परंपरा होती की राजा युद्धाला निघाल्यानंतर त्याच्या राणीने त्याला औक्षण करायचं, त्याला विजय तिलक लावायचा. जो आपण कपाळाला गंध लावतो त्याला विजय तिलक म्हणतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या कपाळाला तिलक लावला पाहिजे. जो तिलक लावून आपल्या घराच्या बाहेर निघतो त्याचा विजय हा निश्चित असतो. म्हणून आपला विजय हा निश्चित होत असतो. म्हणून रोज आपण फक्त महिलांनीच कपाळाला हळदी कुंकू लावावं आणि माणसांनी पुरुषांनी लावू नये असं नाही, तर माणसांनी सुद्धा आपल्या कपाळाला तिलक हा लावला पाहिजे. हा तिलक हा विजय तिलक असतो. अशा प्रकारचा हा विजय तिलक लावून त्या राजाचं औक्षण केलं जायचं. आणि या ठिकाणी देवांच्या मदतीला जात असताना त्याने त्या राजा दशरथाची आवडती राणी जी होती ती कैकेयी, त्या कैकेयीला सांगितलं का महाराणी तुम्ही आम्हाला औक्षण करा आणि शस्त्रपूजन करून आम्ही देवांच्या मदतीला युद्धाला चाललो आहे. तर त्या कैकेयीला सुद्धा देवांचा आशीर्वाद प्राप्त होता, गुरु महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होता. ती तिच्या गुरुगृही असताना त्या कैकेयीने काही दिवस गुरूंच्या कुट्यामध्ये सडा संमर्जन, रांगोळी वगैरे वगैरे सेवा केली. रोज ती करायची. पहाटे 4 वाजेच्या आत येऊन ती सगळं करून ठेवायची. आणि तेव्हा ते गुरु महाराज, ते ऋषी जेव्हा त्या कुट्यातून बाहेर यायचे तर बघायचे सगळं काही एकदम सुंदर पवित्र असं वातावरण. हे करतं कोण? फुलांचा सडा पडलेला, सडा संमर्जन, रांगोळी सर्व झालेली. हे करतं कोण? एक दिवशी ऋषींनी ठरवलं की आज मी लवकर बाहेर येईल आणि काय झालेलं आहे ते मी काय कोण ही सेवा करते मग बघेल. त्यावेळेस तिथे ती कैकेयी त्यांना दिसली. ती राजकन्या होती, काश्मीरच्या राजाची राजकन्या कैकेयी. आणि ती तिथे सेवा करत असताना त्यांना दिसली आणि त्या कैकेयीला त्या ठिकाणी त्या ऋषी महाराजांनी वरदान दिला, आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? की ज्या हाताने तू गुरु महाराजांची सेवा केली ते हात तुझ्या आयुष्यामध्ये तुला सर्वात जास्त ज्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी तुझे हात वज्राचे होऊन जातील असा आशीर्वाद दिला. आणि अशी ती कैकेयी की राजकन्या असलेली कैकेयी, राजा दशरथाची आवडती असलेली राणी कैकेयी, तिला औक्षण करण्याचं सांगण्यात आलं. तिने औक्षण केलं. औक्षण करता करता ती शूर महाराणी त्या राजा दशरथानं म्हणाली, महाराज आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे युद्ध केले, आम्ही पाहिलं. आम्ही प्रत्यक्ष जरी पाहिलं नाही तर पण आम्ही ऐकलं की तुम्ही महापराक्रमी आहेत आणि कोणत्या युद्धात तुम्ही गेल्यानंतर तुम्ही दिग्विजयी होऊन येतात, तुम्ही कधी हरतच नाही. पण आता हे सगळ्या तुमच्या आयुष्यामधल्या युद्धांपेक्षा हे मोठं युद्ध आहे आणि आमची इच्छा आहे की तुमच्या सोबत येऊन हे युद्ध बघावं. त्यावेळेस त्या कैकेयीने असं म्हटल्यानंतर राजा दशरथ सांगितलं, तुम्हाला तर गुरु महाराजांचे देवतांचे आशीर्वाद प्राप्त आहे, तुम्ही आमच्या सोबत युद्धाला यायला काहीच हरकत नाही. असं ठरवून त्या राजा दशरथाने त्या कैकेयीला सोबत रथामध्ये शेजारी बसून घेतलं आणि त्या रथाचं उड्डाण झालं आणि स्वर्गामध्ये अवकाशामध्ये त्या देवदानव युद्धाचं घनघोर युद्ध त्या ठिकाणी चालू झालं. आणि एका राक्षसाने त्या राजा दशरथाच्या रथाचं चाक तोडून टाकलं. युद्धाचा नियम होता का रथाचं चाक तुटल्यानंतर तो योद्धा लढू शकत नाही किंवा त्या योद्ध्याने हार मानून घ्यायची असं होतं, किंवा त्या योद्ध्याने रथ बदलायचा. तिथं रथ बदलणंही शक्य नव्हतं. आणि या ठिकाणी देवांच्या बाजूने लढत असलेला, घनघोर युद्ध करत असलेला राजा दशरथाचा रथ पडलेला आहे आणि देवांच्या पराजयाकडे बाजू ही झुकलेली आहे. अशा वेळी त्या कैकेयीला आठवलं की माझ्या गुरु महाराजांनी मला आशीर्वाद दिलेला आहे की मी गुरुगृही सेवा करत असताना गुरु महाराजांनी मला आशीर्वाद दिला की ज्या दिवशी तुला आयुष्यात सगळ्यात जास्त गरज पडेल त्या दिवशी तुझा हा हात जो आहे तो, ज्या हाताने तू गुरूंची सेवा केली तो हात तुझा वज्राचा होऊन जाईल. आणि तिने ते आठवून गुरु महाराजांचं स्मरण करून आपला वज्राचा हात त्या तुटलेल्या रथाच्या आखाच्या ठिकाणी घातला आणि तो रथ
तिने युद्ध संपूर्ण होईपर्यंत पडू दिला नाही आणि त्या कैकेयीने तो रथ लावून धरल्यामुळे, पडू न दिल्यामुळे राजा दशरथ तो युद्ध जिंकला आणि राजा दशरथाला खूप आनंद झाला. त्याने कैकेयीचं खूप कौतुक केलं आणि कैकेयीला सांगितलं, की महाराणी आपल्या ह्या गुरूंच्या आशीर्वादामुळे ना आपण ह्या युद्धामध्ये घेतलेल्या सहभागामुळे, तो रथ न पडू दिल्यामुळे आपण हे देव-दानव युद्धामध्ये या दानवांच्या विरुद्ध होत असलेले हे युद्ध आपण जिंकू शकलेलो आहे. म्हणून मी तुझ्यावर अतिप्रसन्न आहे. मी अतिशय आनंदी आहे. तर तुला काय पाहिजे ते मागून घे. तुला कोणतेही 2 वर तू ह्या क्षणी मागू शकते. कैकेयीने सांगितलं, की मी चक्रवर्ती सम्राट राजाची आवडती राणी आहे आणि राजा बोले, "दल आले. मला कुठल्याही प्रकारची काही कमी नाहीये. माझ्याकडे सगळं काय आहे. मला काहीच नको. मला काही नको." पण त्या राजा दशरथाने सांगितलं, की "आम्ही रघुवंशी, सूर्यवंशी राजे आहोत. आमच्या रघुकुल की रीत सदा चली आई. प्राण जाय पर वचन न जाय." आम्ही एकदा शब्द दिला तो धनुष्यातल्या बाणासारखा आहे. आमच्या कुळामध्ये आम्ही राजा हरिश्चंद्राचे वंशज आहोत. आमचा शब्द जो गेला तो आम्ही परत घेत नाही. आम्ही दिलेला शब्द आम्ही कधी परत घेत नाही. त्यामुळे आम्ही दिलेला शब्द आणि आम्ही सांगितलेल्या याच्याप्रमाणे तुला जे 2 वर आहे ते मागावेच लागतील. त्यामुळे तू आता आमचा शब्द गेला, आमचं वचन गेलं. त्यामुळे तुला जे मागायचे ते 2 वर मागून घे. कैकेयीने सांगितलं, "मी राजा दशरथाची आवडती राणी आहे. मला काही कमी नाही. पण महाराज तुम्ही म्हणता घ्यावाच लागेल. तर एक काम करा, हे माझे 2 वर बाकी ठेवा. मला जेव्हा पाहिजेल असेल तेव्हा ते मी मागून घेईल. आता तर माझ्याकडे सगळंच काय आहे. मला मागायसारखं काही नाही. त्यामुळे मी आता काही मागत नाही. पण मला पाहिजे तेव्हा मी हे माझे 2 वर मागून घेईल." असं कैकेयीने सांगितलं. आणि मग बघा त्या कैकेयीने ते 2 वर कधी मागितले? ज्या दिवशी रामाचा राज्याभिषेक होणार होता त्याच्या आदल्या दिवशी मंथरेने डोक्यामध्ये किल्बिष घातल्यानंतर त्या रात्री त्या कैकेयीने कोपगृहामध्ये काळे वस्त्र परिधान करून ते कोपगृहामध्ये गेली आणि राजा दशरथाला वाटलं, की कैकेयी का कोपगृहामध्ये गेली? जाऊन तिची चौकशी केल्यानंतर त्या राजा दशरथाला समजलं, ही कैकेयी जी आहे हिचे हिची नाराजी काय आहे? ही कोपगृहात का गेली? हे काळे वस्त्र परिधान करून हे अंधाऱ्या खोलीत ती का गेली? तर तिने सांगितलं, की तुम्ही फक्त कौशल्याच्याच मुलावर प्रेम करतात. तुम्ही माझ्या मुलावर प्रेम करत नाहीये आणि माझ्या मुलाला सावत्रपणाची वागणूक देत आहे आणि जर तसं जर नसतं तर तुम्ही माझ्या भरताला का राजगादीवर बसवत नाही वगैरे, वगैरे. अशा प्रकारे तिने राजा दशरथाला सांगितलं. राजा दशरथाचं तर अतिशय शोकमग्न ते झाले, की अशा परिस्थितीमध्ये आपण कैकेयीला काय सांगायचं? आणि मग ते तिथून निघून गेले. प्रभू रामचंद्रांना जेव्हा कळलं, की माता कैकेयी अशा प्रकारे रुष्ट झालेली आहे, नाराज झालेली, कोपगृहामध्ये जाऊन बसलेली आहे. बघा, विचार करा, आपलं एखादं घर असेल, एखादं काही वास्तू असेल, काही प्लॉट असेल, काही जमीन असेल, आपल्या घराच्या वास्तुशांतीच्या दिवशी जर आपल्या आई-वडिलांनी आपल्याला सांगितलं, की प्लीज गेट आउट. आपण जाऊ का? प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी गेले आणि मातृऋण काय असतं ते व्यक्त करण्यासाठी त्या कैकेयीसमोर जाऊन हात जोडून उभे राहिले आणि म्हणे, "माता कैकेयी, तू माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे. मी तुला सावत्राई वगैरे काही मानत नाही. मातृऋण सावत्र आणि सख्य असं मानलं जात नाही. ते मातेचं प्रत्येक ऋण जे असतं ते तुझं माझ्यावर आहे आणि मातृऋण फेडण्याची काही संधी जर मला भेटत असेल, तर काहीच हरकत नाही. मी तुझ्या मागण्याप्रमाणे 14 वर्ष वनवासात जायला तयार आहे." आणि आपण जसं म्हणतो सख्खे भाऊ पक्के वैरी, पण बघा त्या प्रभू रामचंद्राने तिथं कैकेयीला सांगितलं, की माता कैकेयी, जर भरत जर राजा होणार असेल, तर माझ्यासारखा आनंद दुसऱ्या कोणाला होईल? माझा प्राणप्रिय भाऊ आहे. माझा प्राणप्रिय भाऊ आहे हा भरत आणि हा जर राजा होत असेल, तर माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणाला होणार आहे? म्हणून तो भरतही त्या ठिकाणी राजा झाला, तरी मला आनंदच, माझ्यापेक्षा आनंद जास्त कोणाला होणार आहे? त्याचा मला आनंद आहे. त्याच्यामुळे तुझ्या दोन्ही वरांसाठी मी वनवासात जायला तयार आहे. मातृऋण, पितृऋणाची मर्यादा घालून देण्यासाठी आणि ह्या जीवन कार्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून जन्माला आलेले प्रभू रामचंद्र हा भगवान महाविष्णूंचा 7वा अवतार त्या ठिकाणी होऊन गेला, की ज्यांनी मातृऋण, पितृवचन काय असतं हे दाखवून दिलं. मातेच्या ऋणासाठी, पितराच्या वचनासाठी म्हणजे वडिलांच्या वचनासाठी, आईच्या ऋणासाठी ज्यांनी 14 वर्ष वनवासात जायचं फक्त आश्वासन दिलं नाही, प्रत्यक्ष वनवासामध्ये जाऊन 14 वर्ष वनवासामध्ये व्यतीत केले. 14 वर्ष वनवासामध्ये त्या प्रभू रामचंद्रांनी काढले आणि हा आदर्श मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आपल्याला घालून देण्यासाठी त्यांनी हे अवतार कार्य जे केलं, तो भगवान विष्णूंचा 7वा अवतार. अशा प्रकारे भगवान विष्णूचे 7 अवतार हे प्रभू रामचंद्राच्या अवतारापर्यंत झाले आणि पुढचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्णाचा अवतार या ठिकाणी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्व काळावर ह्या कृष्ण अवताराचं विशेष कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत, की मथुरेचा राजा कंस हा अतिशय शक्तिशाली होता आणि त्याची बहीण देवकी, ह्या देवकी नावाच्या बहिणीवर त्याचं विशेष प्रेम होतं. आणि मग ही देवकी महाराज कंसाची बहीण ही उपवर झाल्यानंतर
त्याने त्या ठिकाणी त्या बहिणीचं लग्न करण्यासाठी वर शोधण्यासाठी सूचना आपल्या प्रधानांना, आपल्या दरबारामधल्या विद्वानांना आणि परिचित व्यक्तींना सूचना केली की देवकी उपवर झाली आहे, तिच्यासाठी स्थळ उपवर असा वर शोधावा. वर शोधण्यासाठी सूचना ही कंसाने केली आणि सगळे त्याचे जे प्रतिनिधी आजूबाजूच्या राज्यामध्ये गेले, त्या ठिकाणी वसुदेव हा देवकीसाठी योग्य वर आहे असं म्हणून त्यांना तिथं सांगण्यात आलं आणि मग कंसाने वसुदेवासोबत देवकीच लग्न करण्याचं निश्चित केलं, ठरवलं. मोठ्या आनंदाने धूमधडाक्यामध्ये राजपरिवारातला विवाह सोहळा मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी तो कंसाने केला. खूप आनंदाने, खूप उत्साहामध्ये, ढोल ताशात, सनई चौघडांच्या नगरामध्ये, त्या मथुरा नगरीमध्ये हा राज परिवारातला विवाह सोहळा धूमधडाक्यात मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी संपन्न झाला आणि सगळा विवाह सोहळा रीतिरिवाजाप्रमाणे, परंपरेप्रमाणे संपन्न झाल्यानंतर त्या देवकीच्या बिदाईची वेळ त्या ठिकाणी आली आणि आई वडिलांना मिठी मारून देवकी भेटली आणि वडिलांसमानच असलेल्या मोठ्या भावाच्या म्हणजे महाराज कंसाच्या गळ्यात पडली. त्याला ती देवकी त्या ठिकाणी भेटली, गळाभेट घेतली, भावाच्या पाया पडली आणि ती त्या रथामध्ये, पालखीमध्ये बसून सासरी जाण्यासाठी त्या ठिकाणी निघाली असताना आकाशवाणी झाली. महाराज कंस, जो विवाह सोहळा तू देवकीचा मोठ्या धूमधडाक्यामध्ये, मोठ्या आनंदामध्ये तू साजरा केलेला आहे, पण तुला माहित आहे का, त्या देवकीचाच 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, तुझी हत्या करणार आहे, अशी आकाशवाणी झाली. आणि मग अशी आकाशवाणी झाल्यानंतर मात्र त्या कंसाला असं वाटत होतं की मला कोणी मारू शकलं नाही पाहिजे, मी सगळ्यापेक्षा शक्तिमान आहे, माझा शत्रू या पृथ्वीवर जन्माला नाही आला पाहिजे, मला मारणारा कोणी या पृथ्वीवर जन्मालाच नाही आला पाहिजे. या भावनेतून असताना त्यांनी विचार केला, जर देवकीचा 8वा पुत्र मला मारणार आहे, देवकीच्या 8व्या पुत्राच्या हातून जर माझा वध होणार आहे, पण मी ह्या देवकीलाच जर मारून टाकलं तर 8वा पुत्र कशाला जन्माला येईल आणि देवकीचा 8वा पुत्र जन्माला येण्याचा प्रश्नच राहणार नाही. मग आपण या ठिकाणी महाराज कंसाने ठरवलं की मी आता या ठिकाणी देवकीचाच वध करतो आणि त्याने ती तलवार काढली आणि देवकीचं मुंडकं उडवणार, तिचा वध करणार. त्या ठिकाणी देवकीचा नवरा वासुदेव हात जोडून उभा राहिला आणि महाराज कंसाला म्हटला, महाराज, देवकीचा 8वा पुत्र तुमचा वध करणार आहे, देवकी तर तुमचं वध करणार नाही. देवकी जर तुमचं वध करणार नाही तर देवकीला तुम्ही मारून काय उपयोग आहे? कशाला एक स्त्री हत्येचं तुम्ही पाप तुमच्या डोक्यावर घेता? देवकी तर काही तुम्हाला मारणार नाही, देवकीच्या हातून तर तुमचं वध होणार नाही आणि जोही देवकीचा 8वा पुत्र जन्माला येईल तो 8वा पुत्र आम्ही तुमच्या स्वाधीन करून देऊ, तुमच्या हवाली करून देऊ, तुमच्या ताब्यात देऊ, पण तुम्ही काही देवकीला मारू नका. वसुदेवाचं हे म्हणणं महाराज कंसाला पटलं आणि त्यांनी सांगितलं, ठीक आहे, देवकीचा 8वा पुत्र मात्र तुला माझ्या ताब्यात द्यावा लागेल, असा शब्द, असं वचन घेऊन आणि त्यांनी सांगितलं की वसुदेव आणि देवकीला कारागृहामध्ये टाका, यांना कारावासात टाका असं सांगितलं आणि त्यांना साखळदंडाने बांधून आणि त्यांना बंदीगृहामध्ये टाकण्यात आलं. त्या ठिकाणी बंदीगृहामध्ये टाकण्यात आलं. बघा, बंदीगृहामध्ये टाकण्यात आलं. वसुदेव देवकीला बंदीगृहामध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि कंस कायम विचार करू लागला, विष्णू 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 अवतार घेईल, देवकीच्या पोटी जन्म घेईल आणि माझा वध करील, मी त्याला जन्मताच मारून टाकील, जन्माला आल्यावर लगेच मी त्याला मारून टाकील, मग मला कोणी मारू शकणार नाही, माझी कोणी हत्या करू शकणार नाही, माझा कोणी वध करू शकणार नाही, वगैरे वगैरे असा विचार करून तो कायम त्याच्या विचारात राहायचा. कायम घृणेतून, तिरस्कारातून तो भगवान विष्णूचं स्मरण त्या ठिकाणी करत होता. आणि बघा, आपण असं म्हणतो की आपण भगवान विष्णूचे वैष्णव भक्त, आपण कायम देवाचं नाव घेतो, आपण कायम देवाच्या नावाचा मनामध्ये विचार करतो आणि कायम देवाच्या नावाचा आपण जप हा करत असतो. आपलं कायम देवाचं नाव घेणे आणि अशा राक्षसांच्या देवाचं नाव घेण्यामध्ये काय फरक आहे? ते पण तरी कायम देवाचंच नाव हे घेत असतात. आणि एका भक्तांनी भगवान विष्णूला हा प्रश्न विचारला की आम्ही तुमचं नाव कायम सद्भक्तीने, श्रद्धेने घेत राहतो, आम्ही नाव घेतो आणि हे दुर्जन सुद्धा कायम तुमचं नाव घेतात, त्यांच्या नाव घेण्यामध्ये आणि आमच्या नाव घेण्यामध्ये काय फरक आहे? तर भगवान विष्णू सांगतात, जे शत्रुभावाने माझं स्मरण करतात, मी त्यांना शत्रुरूपात प्रगट होत असतो, शत्रुरूपात त्यांना प्राप्त होत असतो आणि तुम्ही परमेश्वर
ईश्वराच्या स्वरूपामध्ये माझं नाव भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये नाव घेतलं तर मी तुम्हाला भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत असतो. म्हणून आपण ज्या प्रकारे भगवंताचा जप करतो, आठवण करतो, स्मरण करतो, मनात डोक्यात आपण भगवान परमात्म्याला ज्या प्रमाणामध्ये ठेवतो त्याच प्रमाणामध्ये परमेश्वर आपल्याला प्राप्त होत असतो. आणि म्हणून हा कंस कायम डोक्यात विष्णू 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 घेऊन आणि तो रात्रंदिवस तोच विचार करत राहायचा आणि असा त्याचा विचार तिकडं तिरस्कारातून, घृणेतून, शत्रुभावातून भगवान विष्णूचं स्मरण करत असताना त्या ठिकाणी त्या देवकीला दिवस राहिले, ती गर्भवती झाली आणि ती गर्भवती झाल्यानंतर काही दिवसांनी त्या कारागृहामध्ये ती प्रसूत झाली. प्रसूत झाल्यानंतर ती बातमी सैनिकांनी सेनापतीकडे आणि सेनापतीने महाराज कंसाला दिली. महाराज कंसाला असं वाटलं की ठीक आहे, देवकी प्रसूत झाली. त्याच ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं की देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. देवकीचं 8वं मूल तुझा वध करणार आहे. देवकीचं 8वं बाळ तुझा वध करणार आहे. पण 8वा क्रम कोणत्या बाजूने? पहिल्याकडून 8वा की 8व्याकडून पहिला? आणि जर देवाची विष्णूची लीला अशी आहे की त्याने 8व्याकडून पहिलं लावलं तर हा पहिलाच जन्माला आलेला 8वा असणार आहे. आणि मग हीच मुलगी हीच तुझ्या मृत्यूला कारण ठरू शकते, अशी शंका त्या कंसाच्या डोक्यात घालण्यात आली. आणि कंसाला ते पटलं. हेच जन्माला आलेलं बाळ, ही जन्माला आलेली मुलगी जर माझ्या मृत्यूचं कारण असेल तर काय करायचं? म्हणून त्या ठिकाणी त्या कंसाने लगेच आपली तलवार उपसली आणि कारागृहाकडे धप 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 चालत तो कारागृहाकडे आला. सगळे सैन्य त्याला प्रणाम करत होते, त्याला सलाम करत होते. आणि अशा प्रकारे तो कंस त्या कारागृहामध्ये आला. कारागृहाचे दरवाजे उघडण्यात आले. मोठ्याने हसायला लागला कंस. आणि कुठे ते तुझं बाळ? मला ते तुम्हाला शब्द दिला होता की तुझा जन्माला आलेलं बाळ, तुझं जन्माला आलेलं मूल तू माझ्याकडे देशील. देवकीने हात जोडले, विनंती करू लागली की बंधुराज, महाराज कंस, तू माझ्या 8व्या मुलाचा अवश्य वध कर. 8वं मूल तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे. तू माझ्या 8व्या मुलाचं वध कर. पण ही 8वी नाहीये, ही मुलगी माझी पहिली आहे. तर हिचा कशाला वध करतो? माझा वात्सल्य भाव, माझा मातृभाव, माझं मातृत्व, माझं वात्सल्य मला व्यतीत करू दे आणि मला माझ्या जन्माला आल्या बाळाचा मातृभाव, आनंद त्याचा मला घेऊ दे, वात्सल्य भावाचा मला त्याचा आनंद घेऊ दे, अशी विनंती त्याला करू लागली. पण कंस तिला म्हणतो की 8वा हा कोणत्या क्रमाने असेल? 8व्याकडून पहिला की पहिल्याकडून 8वा? भगवान विष्णूची लीला, तो छली आहे. तो काय छळ करील आणि कशा प्रकारे तो माझा वध करील हे मला सांगता येत नाही. त्याच्यामुळे मला ते बाळ मी तुझं जिवंत ठेवू शकत नाही. कदाचित हेही 8वं असू शकतं. त्यामुळे तू आता ते बाळ माझ्याकडे दे. आणि अशा प्रकारे त्याने देवकीकडून ते बाळ हिसकून घेतलं. ती मुलगी, पहिली जन्माला आलेली मुलगी हिसकून घेतली आणि अक्षरशः त्या कंसाने त्या मुलीचे दोन्ही पाय हातात धरून भिंतीवर आपटून तिला मारून टाकलं. अशा प्रकारे देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या पहिल्या बाळाची हत्या कंसाने त्या ठिकाणी करून टाकली. पहिल्या मुलीची हत्या करून टाकली. कालमान परिस्थितीनुसार हा रोज डोक्यामध्ये कंस हा त्या देवकीच्या जन्माला येणाऱ्या बाळाचा, म्हणजेच भगवान विष्णूचा आणि त्याच्या मृत्यूला कारण ठरणाऱ्या बाळाचा कायम विचार करत राहायचा. आणि ह्या परिस्थितीमध्ये दुसऱ्यांदाही देवकीला दिवस राहिले. आणि बघा, दिवस राहिल्यानंतर काही दिवसानंतर तिला दुसरी मुलगी झाली. आणि त्या कंसाने ठरवलं का ते देवकीचं एकही बाळ जगू द्यायचं नाही. बघा, एखाद्याच्या पापाचा घडा जर भरायचा असेल तर त्याला कुबुद्धीच होती. तो वारंवार आणखी पाप हे करत चालतो. आणि अशा प्रकारे तो दुसऱ्या मुलीला सुद्धा ताब्यात घेऊन त्याने तिचे पाय धरून आणि भिंतीवर आपटून मारून टाकलं. अशा प्रकारे देवकीच्या दुसऱ्या मुलीची सुद्धा हत्या त्या कंसाने केली. बाळ हत्या त्याच्याकडून होत होती. 1 झाली, 2 झाली, तिसरी मुलगी जन्माला आली. तिसरी मुलगी सुद्धा त्या कंसाने त्या देवकीकडून, वसुदेवाकडून हिसकून घेतली आणि भिंतीवर आपटून तिला मारून टाकलं. तिचाही जीव घेतला, तिची हत्या करून टाकली. अशा प्रकारे एक ना एक बाळ हत्या त्याच्याकडून होत चालली. तिसरी मुलगी मारली, चौथी मुलगी भिंतीवर आपटून मारून टाकली, 5वी मुलगी सुद्धा कंसाने मारून टाकली. अशा प्रकारे देवकीच्या पोटी जे बाळ जन्माला आलं, कंस तिथं जायचा आणि तिचे पाय धरून तिला आपटून मारून टाकायचा. 5वी मुलगी मारून टाकली. 6वी मुलगी सुद्धा त्या ठिकाणी कंसाने भिंतीवर आपटून मारून टाकली. आणि 7वी मुलगी सुद्धा त्या ठिकाणी कंसाने भिंतीवर आपटून मारून टाकली. आणि आता 7व्या मुलाच्या वेळी देवकीला दिवस राहिले. आणि दिवस राहिल्यानंतर सगळ्या त्या मथुरा नगरीमध्ये आणि पंचक्रोशीमध्ये आता एक चर्चा सुरू झाली. कानोकान चर्चा सुरू झाली का 7व्या मुलीच्या हत्येनंतर आता 8व्या वेळी देवकीला दिवस राहिलेले आहे. आणि आता ह्या समस्त जनतेचा तारणहार भगवान परमात्मा, भगवान महाविष्णू श्रीकृष्णाच्या रूपामध्ये देवकीच्या पोटी
या ठिकाणी जन्म घेणार आहे. आता कसं होईल, कसं होईल? सगळ्यांना उत्सुकता लागली, सगळीकडे चर्चा व्हायला लागली आणि तेच कंसाच्या मनामध्ये आणखी त्याची घृणा, तिरस्कार हा वाढायला लागला. त्याची उत्सुकता खूप वाढली, की आता 8वा पुत्र हा देवकीच्या पोटी हा जन्म घेणार आहे आणि 8वा पुत्र कधी जन्माला येतो आणि कधी मी त्याचे पाय धरून आपटून त्याला मारून टाकतो, अशी अवस्था त्या कंसाची झाली. आणि अशा सगळ्या स्वरूपामध्ये एक दिवस देवकी आणि वसुदेव त्या कारागृहामध्ये झोपलेले असताना भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण तिच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं अवतार कार्य, भगवान विष्णूचं अवतार कार्य त्या ठिकाणी सुरू होणार म्हणून आकाशातून सर्व देवतांनी पुष्पवृष्टी तिथे केली आणि ह्या कारागृहामध्ये सगळ्या फुलांचा सडा पडला. सगळ्या फुलांचा सडा त्या कारागृहामध्ये पडलेला असताना त्या ठिकाणी ते सैनिक आणि ते द्वारपाल आणि सेनापती वगैरे ते सगळे आपसात चर्चा करू लागले, की या कारागृहामध्ये फुलं कुठून आले? त्यांनी हा विषय सेनापतीला आणि सेनापतीने तो विषय महाराज कंसाला सांगितला आणि कंस तिथे येऊन त्यांना विचारू लागला, की हे फुलं या कारागृहामध्ये कुठून आले? त्यावेळेस देवकीने सांगितलं, की ह्या कारागृहाची चावी तर सेनापतीकडे असते. त्यालाच माहिती इथं फुलं कोणी आणून टाकले. आम्ही तर झोपलो होतो, आम्हाला माहीतच नाही इथं कोणी फुलं आणून टाकले. म्हणून त्या कारागृहामध्ये पडलेली फुलं पाहून देवकी आणि वसुदेवाला मात्र संकेत मिळाला, की भगवान परमात्मा पांडुरंग महाविष्णू आज ह्या गर्भामध्ये प्रकट झालेले आहे आणि म्हणूनच इथून देवतांनी पुष्पवृष्टी केलेली आहे. म्हणूनच हे सगळं कारागृह इथं फुलाने भरलेलं आहे. आणि त्या दिवसापासून देवकीच्या मनात असलेली भीती, दबाव, दडपण, धाक हा सगळा निघून गेला. ती वातावरण तिच्या मनामध्ये उत्साहाचं वातावरण, मन तिचं प्रफुल्लित होऊन आलं आणि ती आनंदी झाली. तिच्या मनातली सगळ्या प्रकारची भीती त्या ठिकाणी निघून गेली. ती खूप आनंदी झाली आणि तिला उत्साह आणि तिच्या प्रकारे सगळ्या प्रकारची भीती तिच्या मनामधून त्या ठिकाणी निघून गेली. आणि ज्या दिवसापासून भगवान महाविष्णू देवकीच्या गर्भामध्ये प्रगट झाले त्या दिवसापासून मग ती आनंदाने दिवस व्यतीत करू लागली, आनंदी राहू लागली, उत्साही राहू लागली. आणि ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी, गोकुळाष्टमीच्या दिवशी त्या कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या बाळाला वसुदेवाने हातात घेतलं आणि आकाशवाणी झाली, की हे वसुदेवा, ह्या बाळाला तू शेजारी असलेल्या गोकुळामध्ये नंदराजेच्या ठिकाणी यशोदा मातेला मुलगी झालेली आहे आणि त्या नंद यशोदेच्या तिथे तू ह्या बाळाला नेऊन टाक आणि तिथून तू ती मुलगी इकडे घेऊन ये. बघा, श्रावण कृष्णाष्टमी आहे, सगळीकडे धो-धो पाऊस पडतो आहे, आकाशामध्ये मेघ ढगांची गर्जना चालू आहे, विजा कडकडत आहे, यमुना दुथडी भरून वाहते आहे. यमुना दुथडी भरून वाहते, पूर यमुनेला आलेला आहे, विजांचा कडकडाट, काळे कुट्ट ढग आलेले आहे, किर्र अशी रात्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आकाशवाणी झालेली आहे, की ह्या भगवान श्रीकृष्णाला तू, ह्या बाळाला तू काय कर, गोकुळात नेऊन घाल आणि गोकुळातून ती मुलगी तू मथुरेत घेऊन ये. त्यावेळेस देवकी त्या वसुदेवाला विचारते, की तुम्ही आता या बाळाला कसं घेऊन जाणार? याला इथून तुम्ही तिकडं कसं घेऊन जाणार? त्यावेळेस ते वसुदेव म्हणतात, की आजपर्यंतची ही लीला जर परमात्म्याची, भगवंताची, पांडुरंगाची, भगवान विष्णूची जर असेल, त्यांनी आतापर्यंत जे केलं तो इथून पुढे तोच ते सगळं करून घेईल. आणि असं म्हणून एका टोपल्यामध्ये त्यांनी त्या भगवान श्रीकृष्णाला ठेवलं आणि जेव्हा टोपल्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला त्यांनी ठेवलं, तर त्यांच्या हाताला असलेले साखळदंड तुटून पडले. त्या कारागृहाचे दरवाजे आपोआप कुलपात तुटून उघडून गेले. सैनिक जे रक्षणासाठी, जिथली कारागृहाची सुरक्षा ही कंसाने डबल केली होती, वाढवली होती, का फक्त कृष्णाच्या जन्माची आहट लागली, की आम्हाला पटकन कळवण्यात यावं, मग मी कसा पटकन येईल आणि त्याची लगेच हत्या करील, 8व्या मुलाची देवकीची मी हत्या करून टाकेल, अशासाठी अतिउत्सुक झालेल्या कंस त्याने तिथली सुरक्षा व्यवस्था कारागृहाची ती डबल केली होती, ती वाढवलेली होती. आणि अशा व्यवस्थेतून मला पटकन फक्त निरोप द्या आणि त्या बाळाचा 8व्या जन्म झाला की मी लगेच येऊन त्याची हत्या करील, अशी सूचना त्यांनी देऊन ठेवली होती. पण ते सगळे सैनिक त्या ठिकाणी झोपून गेले. कारागृहाचे दरवाजे उघडले, टोपल्यामध्ये त्या बाळाला त्या वसुदेवाने घेतलं आणि टोपल्या डोक्यावर घेऊन वसुदेव त्याला यमुना पार करून घेऊन जायला लागले. बघा, यमुनेमध्ये जेव्हा ते उतरले, यमुनेचं पाणी वाढायला लागलं, गुडघ्यापर्यंत, गुडघ्यापासून कमरापर्यंत, कमरेपासून छातीपर्यंत, छातीपासून मानेपर्यंत, मानेपासून नाकापर्यंत, डोक्यापर्यंत ते पाणी जाऊन ते वरती पाणी जायला लागलं. आणि वसुदेव पूर्ण पाण्यातून ते चालत असताना त्या यमुनेच्या पात्रातलं ते पाणी वाढत आहे आणि ते पाणी वाढत असताना त्या पाण्याला भगवान श्रीकृष्णाच्या पायाचा स्पर्श झाला. चरण स्पर्श यमुना मातेने भगवान श्रीकृष्णाचा त्या ठिकाणी केला आणि चरण स्पर्श झाल्यानंतर ते पाणी ओसरायला सुरुवात झाली, ते पाणी कमी व्हायला सुरुवात झाली. अशा प्रकारे ते पाणी लगेच ओसरलं आणि त्या भगवान श्रीकृष्णाला, त्या बाळाला घेऊन हा गोकुळेमध्ये वासुदेव गोकुळामध्ये गेले
वासुदेव गोकुळामध्ये जाऊन तिथं यशोदा आणि नंद त्यांना झालेली मुलगी तिथं सगळे त्या ठिकाणी त्यांना झोप लागली आणि त्या ठिकाणी नेऊन यांनी त्या बाळाला ठेवलं आणि तिथं असलेल्या मुलीला उचलून टोपल्यात घेतलं आणि जसे गोकुळामध्ये गेले त्याच प्रकारे ते परत यमुना पार करून आणि आपल्या मथुरेमध्ये आले, कारागृहामध्ये आले. जिथे देवकी होती, देवकी शेजारी त्या बाळाला तिने वसुदेवाने ठेवलं आणि वसुदेवाला ठेवल्यानंतर परत आपोआप सगळे कारागृहाचे दरवाजे बंद झाले. आपोआप त्या कारागृहाला सगळ्या कुलपा लागल्या. यांच्या हातामध्ये साखळदंड आपोआप बांधले गेले आणि बाळाच्या रडण्याचा आवाज झाला. ती मुलगी रडायला लागली, किंचाळायला लागली आणि रडल्याचा आवाज ऐकून सैनिक जागे झाले आणि धावपळ करीतच लगेच ते कंसाकडे गेले आणि त्या कंसाला त्यांनी सांगितलं की देवकीची प्रसूती झालेली आहे, त्यांच्याकडे मूल जन्माला आलेलं आहे. त्याला आपला शत्रू जन्माला आल्याचं, आपल्या देवकीचा 8वा पुत्र जो मला मारणार आहे तो जन्माला आल्याची बातमी कळाल्यानंतर अतिशय गतीने हातात शस्त्र तलवार घेऊन आणि तो कंस त्या कारागृहामध्ये आला आणि कारागृहामध्ये आल्यानंतर तो देवकीला म्हणला, कुठे आहे तुझा तो 8वा पुत्र? तो माझ्याकडे दे. मला मारणारा जन्माला आला काय? पण मी त्याला जन्माला आल्याच मारून टाकील. तो काय मला मारील आणि मी त्याला मारून टाकल्यानंतर मी अमर झालो, मला कोणी मारूच शकणार नाही. मी अमर झालो, मला कोणी मारूच शकणार नाही. अशा आविर्भावामध्ये तो आला आणि दे तुझं मूल माझ्याकडे, दे तुझं मूल माझ्याकडे असं म्हणून आणि त्या देवकीकडून त्यांनी ते मूल हिसकून घेतलं आणि त्याचे दोन्ही पाय हातात धरले, त्याला फिरवलं आणि फिरून भिंतीवर आपटलं आणि त्याला मारून टाकलं. पण मारल्यानंतर एक विशिष्ट प्रकारच्या वीज कडकडण्याचा आवाज त्या ठिकाणी झाला आणि वीज कडकडण्याचा आवाज होऊन तिथं आकाशवाणी झाली, कृष्णा तू मला काय मारतो? मला मारून तुला काय उपयोग नाही. तुला जो मारणार आहे तो गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि तो त्या ठिकाणी वाढतो आहे. मला मारून काही उपयोग नाही. मला मारून तुझा काही मृत्यू टळणार नाही. तुला मारायला आलेला जो तुझा वध करण्यासाठी अवतार कार्य घेतलेला विष्णू जो आहे तो गोकुळात जन्माला आलेला आहे, तो मी नाही असं सांगून आणि आकाशवाणी त्या ठिकाणी झाली. त्यामुळे कंस अतिशय विचलित झाला आणि त्याने सैनिकांना बोलवलं, सेनापतींना बोलवलं, प्रधानांना बोलवलं आणि सांगितलं की आज गोकुळामध्ये जेवढे मुलं जन्माला आले असेल तेवढ्या सगळ्यांना सैन्य पाठवून हत्या करून टाका. त्याच्या सेनापतींनी सांगितलं, आपण जर अशा प्रकारे केलं, अशा प्रकारे आपण सगळ्यांची जर हत्या केली तर राजद्रोह होईल आणि प्रजा विद्रोह करून उठल आणि मग आपल्याला ते अवघड होईल. त्यापेक्षा आपण काय करू, कोणते कोणते मुलं जन्माला आलेले आहेत त्यांना कशा प्रकारे मारायचं याचा आपण विचार करू आणि मग ते सैन्य पाठवून त्या मुलांची हत्या करण्याऐवजी त्यांनी वेगळ्या षडयंत्र करून त्या मुलांना मारायचं ठरवलं. अशा प्रकारे त्यांनी अनेकांना त्यांचा वध करण्यासाठी पाठवलं, ज्याच्यामध्ये पूतना राक्षसनीला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि पूतना राक्षसीने तिच्या दुधातून विष पाजून त्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी तिच्या दुधासह तिचं सगळं रक्त शोषून घेतलं आणि त्या ठिकाणी पूतना राक्षसनीचा वध त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर असे अनेक प्रयोग हे भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंसाने त्या ठिकाणी केले, पण कोणताही प्रयोग कंसाचा हा होत नव्हता आणि अनेक लीला त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळामध्ये घडत होत्या. आणि या सगळ्या लीला पाहून कंसाला हे कळून चुकलं होतं की कालियामर्दन असेल किंवा वृंदावन असेल, ह्या वृंदावनमध्ये जे काही प्रकार त्या ठिकाणी घडत होते त्या प्रकारावरून हे नक्की झालं होतं की भगवान श्रीकृष्ण हाच देवकीचा 8वा पुत्र यशोदेच्या मुलाच्या रूपामध्ये गोकुळामध्ये वाढतो आहे आणि तोच भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूचा अवतार आहे आणि तोच कंसाला मारण्यासाठी जन्माला आला. हे कंसाला कळून चुकलं. इकडे भगवान श्रीकृष्णांनी पण गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या लीला केल्या, जसं की गोकुळामध्ये निर्माण होणारं सगळं दूध, दही, तूप, लोणी काय जे असेल ते सगळं मथुरेमध्ये बाजारात विकून आणि त्याचे पैसे मिळण्यासाठी ते नेऊन विकले जात होते. पण भगवान श्रीकृष्णांनी ते बंद केलं की आपल्या इथं निर्माण होणारं दूध, दही, तूप, लोणी आपण मथुरेत नेऊन विकतो. तिथले लोक सैनिक ते दष्टपुष्ट होतात आणि आपल्या गोकुळामधले सगळे लोक हे जे आहे हे दुर्बल राहत आहे आणि मग ते लोक आपल्यावर परत त्या सैन्याच्या आणि ताकदीच्या जोरावर अत्याचार अन्याय करत आहे. म्हणून आता इथून पुढे आपल्या गोकुळामधलं दूध, दही, तूप, लोणी हे मथुरेत जाणार नाही. मग त्यांनी गवळणीला अडवणे, दही हंड्या फोडणे वगैरे असे वेगवेगळे प्रकारचे मार्ग तिथे भगवान श्रीकृष्णाने अवलंबले आणि ते दूध, दही नेणे बंद केले. तिथे त्यांना भगवान श्रीकृष्णाला अनेक मित्र मिळाले. ह्या गोकुळ अष्टमी, श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी हा भगवान श्रीकृष्णाचा जो जन्म झाला होता तेव्हापासून त्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने अनेक लीला, परमेश्वराच्या अनेक लीला त्या ठिकाणी झाल्या. आणि मग त्यानंतर बघा की
सवंगड्याला घेऊन दहीहंडी फोडणे, म्हणजे सगळे मिळून ते जे बाहेर मथुरेला दूध जात होतं ते दहीहंडी त्याची फोडायची, ते दही आपण वाटून खायचं. गवळणींना ते घेऊन जाऊ द्यायचं नाही, मथुरेला विकू द्यायचं नाही, तेही आपण आपसातच वाटून खायचं. दही, दूध, लोणी आपल्या इथून ते बाहेर मथुरेला जाऊ देणं त्या ठिकाणी श्रीकृष्णांनी बंद केलं आणि ते सवंगड्यामध्ये वाटून खाऊ लागले. त्या सवंगड्यामध्ये पेंध्या असेल, सुदामा असेल, असे अनेक मित्र तिथं श्रीकृष्णाला मिळाले. त्याचबरोबर त्या ठिकाणी राधाही मिळाली. राधासुद्धा भगवान श्रीकृष्णाची भेट ही गोकुळामध्ये झाली. गोकुळामध्ये राधाकृष्णाच्या अनेक लीला आपण ऐकतो. राधासुद्धा एक जगदंबा होती आणि भगवान श्रीकृष्णाला राधेचं नाव घेतल्याशिवाय आनंद होत नाही. आपण श्रीकृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे कृष्ण म्हणण्यापेक्षा जर राधाकृष्ण म्हटलं तर भगवान श्रीकृष्णाला जास्त आनंद होतो. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, मला कृष्ण 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 म्हटण्यापेक्षा राधे कृष्ण जर म्हटलं तर मला अतिशय आनंद होत असतो. इतकी भगवती राधा ही भगवान श्रीकृष्णाला आवडती होती, प्रिय होती. भगवती राधेचं नाव हे भगवान श्रीकृष्णाकडे भगवान श्रीकृष्णासोबत असं जोडलेलं आहे की आपण राधाकृष्ण म्हटलं तरच ते भगवान श्रीकृष्णाला आवडतं. अशी राधा गोपिकेच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाला भेटली. सगळे सवंगडी भेटले. अनेक प्रकारच्या लीला त्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या त्या ठिकाणी झाल्या. त्याची आठवण म्हणून आपण गोपाळकाला साजरा करतो. जसं कृष्णाष्टमी साजरी करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपण गोपाळकाला साजरा करत असतो. कृष्णाष्टमी आपण कशी साजरी करायची की बघा, ज्या कृष्णाष्टमीचा हा मोठा भगवान परमात्मा पांडुरंग भगवान विष्णूच्या जन्माचा जन्मदिवस आहे. पूर्ण जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये ही धूमधडाक्यामध्ये ही गोकुळाष्टमी, कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. हा दिवस अतिशय आनंदाचा, उत्साहाचा आहे. त्या दिवशी सकाळी लवकर उठावं, अभ्यंग स्नान करावं, नवीन असे वस्त्र परिधान करावे, देवपूजा नित्यनेम विधी करावी. स्नान संध्या झाल्यानंतर नित्यनेम विधी त्या ठिकाणी आपण करावी, देवपूजा करावी, सडा रांगोळी करावी, सुगंधित द्रव्य प्राक्षालन करावं. त्याचबरोबर मंगल वाद्य वाजवावं, दरवाजाला तोरण, सनई चौघडा वाजवावा, दरवाजाला तोरण बांधावं, सगळ्यांनी नवे कपडे घालावे, उत्साहामध्ये हा दिवस साजरा करावा. याचा उपवास आपण सर्वांनी धरावा. गोकुळाष्टमीचा उपवास धरावा. उपवास केला जातो त्या दिवशी. बऱ्याच ठिकाणी गोकुळाष्टमीच्या दिवशी, श्रीकृष्ण जन्माच्या दिवशी मिरवणूक, शोभायात्रा काढण्याची पण पद्धत आहे. अशा प्रकारे धूमधडाक्यामध्ये मिरवणूक काढून आणि अनेक ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा हे गोकुळ अष्टमीच्या पर्व काळावर केले जातात. भजन, कीर्तन, संकीर्तन, जप, तप ह्या पर्व काळावर करावे आणि मोठ्या उत्साहामध्ये भगवान परमात्म्याचा जन्म उत्सव हा पण साजरा करावा. व्रत, उपवास, जप, तप, यज्ञ ह्या दिवशी जेवढं पुण्यकर्म करता आलं तेवढं चांगलंच आहे. अशा प्रकारे भगवंताच्या जन्माचा दिवस आपण प्रत्येकाने धूमधडाक्यामध्ये आनंदाने हा साजरा करायचा आहे. श्रीकृष्णाचा जन्म हा श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री झाला, म्हणून मध्यरात्री आपण सर्वांनी जमून भजन, कीर्तन हे करावं आणि रात्री 12 वाजता भगवंताचा हा जन्म उत्सव साजरा करत असताना पाळणं सजून त्या पाळण्यामध्ये बाळकृष्ण किंवा एखाद्या लहान बाळाला त्या पाळण्यामध्ये घालून आणि मग तो जन्म उत्सव करून आणि त्या पाळणा हलून पाळणे म्हणून आणि भगवान परमात्म्याचा जन्म उत्सव गोकुळाष्टमीच्या पर्व काळावर, श्रीकृष्ण अष्टमीच्या पर्व काळावर आपण तो साजरा त्या ठिकाणी करायचा आहे. प्रत्येकाने तो साजरा करत असताना ह्या गोकुळाष्टमीच्या भगवान परमात्म्याचा जन्मोत्सवाचा आनंद उत्सव सगळ्यांनी ह्या ठिकाणी करायचा आहे. अशा प्रकारे रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव, मध्यरात्री जन्म झाला म्हणून गोकुळाष्टमीच्या दिवशी, कृष्णाष्टमीच्या दिवशी रात्री भगवंताचा जन्मोत्सव आपण त्या ठिकाणी साजरा करत असतो. अशा प्रकारे भगवंताचा जन्मोत्सव सर्वांनी साजरा करायचा. घरामध्ये, परिसरामध्ये सगळीकडे रांगोळ्या काढणे, तोरणं, पताका लावणे, ध्वजा लावणे, मिरवणूक काढणे वगैरे अशा प्रकारे आपण करू शकतो. व्रत, उपवास आपण त्या दिवशी घरी करू शकतो आणि मोठ्या उत्साहामध्ये भगवंताचा जन्म आपण त्या ठिकाणी साजरा करायचा आहे. आणि ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण जन्म होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण गोपाळकाला हा साजरा करत असतो. गोपाळकाला हाच आहे की भगवान श्रीकृष्णाने त्याच्या सगळ्या, जेव्हा गोपालन करत होते, गायी पाळत होते, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याच्या सगळ्या मित्रांना, त्याच्या सगळ्या सवंगड्यांना त्याच्या सोबत घेऊन त्यांनी आणलेली शिधा सामग्री ती सगळी एकत्र करून, ज्यांनी जे जे काही आणलं असेल भोजनासाठी ते सगळं भगवान श्रीकृष्ण एकत्र करायचे आणि सगळ्यांना ते आपसात वाटून ते सगळं खायचे. सर्वांचं सगळं एकत्र करून खायचे. त्यालाच गोपाळकाला म्हणतात. हा काला भगवान श्रीकृष्ण करायचे आणि तो काला सर्वांना वाटायचे. त्या काल्याचा आनंद घ्यायचा. त्या काल्याच्या स्वरूपामध्ये आता आपण दहीहंडी साजरी करतो. त्या मडक्यामध्ये वरती मडकं टांगून त्याच्यामध्ये लाह्या दही टाकून आणि हंडी त्याची बांधून आणि त्याच्यावर आपण ती दहीहंडी फोडून
आणि त्या दहीहंडीचा प्रसाद गोपाळ कालेच्या स्वरूपामध्ये आपण सर्व घेत असतो. ही गोपाळ कालेची परंपराच भगवान श्रीकृष्णाने चालू केली. का भेदाभेद आपसामध्ये काही राहू नये म्हणून सगळ्यांनी आणलेले एकत्र करायचं आणि ते सगळ्यांनी एकमेकांनी वाटून खायचं. अशा प्रकारे गोपाळ काला हे सगळेजण साजरे करू लागले, दहीहंडी करू लागले. म्हणून भगवान श्रीकृष्णापासून दहीहंडी, गोपाळ काला आपण तेव्हापासून तो साजरा करायला लागलो. म्हणून जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपण दहीहंडी या पर्व काळावरती तर ती साजरी करतो. अशा प्रकारे जन्माष्टमी आणि दहीहंडी आपण हे दोन्ही उत्सव या ठिकाणी हे साजरे करत असून मोठ्या उत्साहाने सगळीकडे हा सण भारतात आणि परदेशात सुद्धा मोठ्या उत्साहाने भगवान श्रीकृष्णाचा जन्म पर्व काळ हा मोठी पर्वणी म्हणून साजरा केला जातो. आपणही सर्वांनी ही भगवान श्रीकृष्णाची जन्म उत्सव सोहळा श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरे करावा. भगवान श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार आहे. जे भगवान महाविष्णूंचे 10 अवतार झाले त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्ण अवतार होता. मानवाच्या कल्याणासाठी, धर्माच्या संरक्षणासाठी, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, साधूंच्या रक्षणासाठी, खल निग्रह करण्यासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी भगवान परमात्म्याने तो जन्म त्या ठिकाणी घेतला. आणि आपल्या सगळ्यांसाठी भगवान श्रीकृष्ण हे हे असं दैवत आहे की त्या दैवताच्या जीवनलीलेमध्ये आपल्या प्रत्येक समस्येचं उत्तर आहे, प्रत्येक समस्येचं समाधान आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या ह्या पूर्ण अवतार जन्मलीलेमध्ये, जन्म अवतारामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्ण हे लाभले. त्यांचं जीवन आपल्याला अधिक परिचित व्हावं. बऱ्याच ठिकाणी असं होतं की भगवान श्रीकृष्णाच्या जन्मलीलेचा वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ काढला जातो. पण भगवान परमात्मा कुठल्याही प्रकारच्या विडंबनेसाठी त्यांचं अवतार कार्य नसून त्यांचं अवतार कार्य आपल्या उद्धारासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपल्या प्रेरणेसाठी, आपल्या आयुष्यामध्ये प्रेरणा मिळण्यासाठी आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या जीवनाची पूर्ण माहिती नसलेले लोक ते काहीतरी चुकीचा अर्थ त्यापासून काढतात, चुकीचा मेसेज हे फॉरवर्ड करत असतात. पण भगवान परमात्म्याचा जन्म त्या भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आपला जास्त अभ्यास असावा, जास्त वाचन असावं, जास्त श्रवण असावं आणि भगवान श्रीकृष्णाच्या जन्माविषयी आपल्याला जास्तीत जास्त माहिती असावी. म्हणून या कृष्ण जन्माष्टमीच्या पर्वकावर आपण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माबद्दल, अवतार कार्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळून भगवान श्रीकृष्णाची ह्या आपल्याला मिळालेल्या जन्माचं सार्थक होण्यासाठी काही करारे साधन ज्याने जोडेल नारायण आपल्याला भगवान परमात्म्याशी कसं जोडता येईल यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या लीला समजून आपलं जीवन कसं सार्थक करता येईल ह्या दृष्टीने आपण प्रत्येकाने वाटचाल करून श्रावण महिन्यामधले अनेक सण जसे आपण साजरे करतो त्याचप्रमाणे हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आपण धूमधडाक्यात, आनंदात, उत्साहपूर्ण वातावरणामध्ये श्रद्धेने, आध्यात्मिक भावनेने, आध्यात्मिक रहस्य जाणून आपण सर्वांनी साजरा करावा. त्याच्या मागे असलेले वैज्ञानिक कारण सुद्धा आपण समजून घ्यावे. अशा प्रकारे गोकुळाष्टमी आपण सर्वांनी मनाने, श्रद्धेने, बुद्धीने, ज्ञानाने समजून उमजून गोकुळाष्टमी सर्वांनी धूमधडाक्यात, आनंदाने, उत्साहाने सर्वांना सामावून घेऊन सर्व समावेशक सगळ्या परिवाराने, सगळ्या गावाने, सगळ्या गल्लीने, सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन हा उत्सव सगळ्यांनी साजरा करावा. देवाचा उत्सव आहे, आध्यात्मिक रहस्य आहे. अशा प्रकारचा सण आपण साजरा करत असताना जेवढ्या सर्वांना आपण सहभागी करून घेऊ तेवढा तो सण उत्साहामध्ये आनंद होईल आणि आपल्या जीवनाला ती एक प्रेरणा, शक्ती, बळ आणि आशीर्वाद हा प्राप्त होईल. आणि भगवान परमात्म्याचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपलं जीवन आणखी सुखी, आणखी आनंदी होईल. आपल्या जीवनातल्या सगळ्या अडीअडचणी भगवान परमेश्वराच्या आशीर्वादाने जातील. ह्या श्रीकृष्ण अष्टमीच्या पर्व काळावर मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना आशीर्वाद, सगळ्यांना शुभेच्छा राहतील अशी ह्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी हा गोकुळाष्टमीचा सण उत्साहामध्ये साजरा करावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. निष्काम कर्मयोगी जगद्गुरू बाबाजींचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने मी पंडित विलास शास्त्री कुलकर्णी गुरुजी आज साई लीला चॅनलच्या माध्यमातून आपणास ह्या श्रीकृष्ण जन्माष्टमी या विषयामध्ये या ठिकाणी भेटण्यास आलो होतो. आपल्या सर्वांना खूप खूप गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय बाबाजी.